नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 46। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आपण खूप महत्त्वाचे IMP प्रश्न बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी परीक्षा होईपर्यंत आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे तुम्हाला आपल्या दररोजच्या व्हिडिओची अपडेट किंवा नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची अपडेट किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लवकरात लवकर पोहोचेल। तर बघा, प्रश्न पहिला, देशातील शेतकऱ्यांना किती लाख कोटी कर्ज 2023-24 आर्थिक वर्षात बँकांनी वाटप केले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 20.39 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, मानवाने डॅश डॅशमुळे संभाषण कला विकसित केली आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वोकल स्ट्रक्चर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या बाजूने मालवण व वेंगुर्ल्याच्या मध्ये नुकतेच बांधलेले विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिंधुदुर्ग आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापन केली आहे किंवा कोठे स्थापन केली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई येथे स्थापन केली आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्राच्या डॅश डॅश जिल्ह्यात मालढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अहमदनगर आपलं या प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या कंपनीचे जगात भांडवल सर्वात जास्त आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मायक्रोसॉफ्ट आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा, कारण की आपण खूप मेहनतीने गरजूवंत आणि अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी असे महत्त्वाचे व्हिडिओ दररोज आणत असतो, त्यामुळे सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारताची पहिली अत्यंत गंभीर कार्बन डायऑक्साईड ब्रेटेन चाचणी लूप सुविधा डॅश डॅश येथे सुरू करण्यात आली किंवा कोठे सुरू करण्यात आली? तर प्रश्न क्रमांक 7चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए बेंगलुरू आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आर्वी आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, किती गिगावॅट भारताची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 637। प्रश्न क्रमांक 10 बघा, प्रकाशाच्या साहाय्याने पाण्याचे अपघटन होण्याच्या क्रियेस डॅश डॅश असे म्हणतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फोटोलिसिस आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 11, सर्व जिल्ह्यामध्ये सायबर पोलीस स्टेशन असलेले देशातील पहिले राज्य कोणते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणत्या देशात जगात सर्वाधिक सोन्याचा साठा आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमेरिका आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, भारतात प्रथमच आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची नवजीवन नगर वसाहत कोठे उभारली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गडचिरोली। प्रश्न क्रमांक 14 बघा, 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रमाबाई रानडे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी लगेच आत्ताच्या आत्ता कमेंट करून मला सांगायचं आहे की येणाऱ्या काळातील किंवा पुढचा व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर किंवा कोणत्या परीक्षेसाठी बनवला पाहिजे। तर सर्वांनी मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून सांगा की पुढचा व्हिडिओ मी कशावर बनवला पाहिजे।
प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणत्या देशाच्या संघाला पराभूत करून पहिल्यांदा भारतीय महिला फुटबॉल संघाने पहिल्यांदा युरोपीय देशाविरुद्ध सामना जिंकला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी एस्टोनिया आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 बघा, ती मुलगी बिरबलापेक्षा हुशार आहे यातील अलंकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी व्यतिरेक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तू पटकन आठव. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उभयविध क्रियापद आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 19, राम सावकाश धावतो या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रीतिवाचक. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा. तर आता यातील अधोरेखित काय आहे? तर या ठिकाणी द्विगुणित ह्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 20चं काय आहे? तो ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आवृत्ती वाचक. प्रश्न क्रमांक 21 बघा, आजी दृष्ट काढते या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्तरी प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, आम्ही जातो आमच्या गावा या वाक्यात विधेय कोणते? तर बघा या ठिकाणी जातो आपल्या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, मूग गिळणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर बघा प्रश्न क्रमांक 23चं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गप्प राहणे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, आईने श्यामला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर प्रश्न क्रमांक 24चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भावे प्रयोग आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, तू वकिली कर हे वाक्य कोणत्या प्रकारची आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अज्ञार्थी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, आकाशाला भिडणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सर्वोच्च बिंदू गाठणे. प्रश्न क्रमांक 27, केवडी रंगाची उधळण झाली आहे बाहेर या वाक्यातील नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रंग आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतोय की आपण ग्रामसेवक परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे IMP कृषी तांत्रिक प्रश्नांचे बरेच प्रश्न घेऊन या ठिकाणी अनेक व्हिडिओ बनवले आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर कृषी तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास करता येईल आणि सोबतच या ठिकाणी या अगोदर आपण बरेच ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ देखील बनवले आहे. म्हणजे थोडक्यात कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ किंवा ग्रामसेवक प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ संपल्यावर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या. तर बघूया आता आपण आपला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 28, भाजीपाला घेऊन बाबा घरी आले अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. तर बघा या ठिकाणी भाजीपाला या शब्दाखाली काय तर अंडरलाईन केले किंवा हा शब्द अधोरेखित केलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 28चं बघा काय आहे तर समाहार समास आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, 64 कलामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गणवाचक आपलं बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30, तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रीती